बट यू विल स्टिल फाईट इन वरळी. वाय नॉट? परत वरळीतच मी लास्ट टाइम पण बोललो, वरळीतून लढवा किंवा वाराणसीतून लढवा, नो प्रॉब्लेम. लढायची तयारी आहे पूर्णपणे. ऑफकोर्स, त्याच्यात काय. आणि आता मगाशी तुम्ही आठवण करून दिली होती आपल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो अरे मला वाटलं विसरले. नाही, अजिबात चला नाही. आत्ता जाऊया बोलली. नाही काय आता काय होणार आहे त्याचं, ते महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणं वगैरे, आणि मला वाटतं पब्लिक डिमांड एक प्रश्न आहे. निश्चित काय त्याच्यामध्ये होतंय काय? तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जे एकत्र आलो, जी तिसरी भाषा आपल्यावर पहिलीतून लादली जात होती त्याच्या विरुद्ध एकत्र आलो. त्याच्यानंतर जो माहोल बनत गेला, लोकांची डिमांड वाढत गेली, लोकांमध्ये ते वातावरण बनत गेलं. आणि अर्थात राज्यासाठी असेल, देशासाठी असेल, खरोखर समाजातले जे विषय असतील त्याच्यासाठी आम्ही जवळपास एका सुरातच बोलत असतो आणि महापालिकेत पण एकत्र काम करत असतो. पुढच्या निवडणुकांमध्ये अर्थात दोन्ही पक्षप्रमुख हे चर्चा करतीलच. पण इट इज निवडणूक टू निवडणूक, की आता पुढच्या काळामध्ये राजकारण एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे कुठे? एकत्र तर महाराष्ट्रासाठी केलं आलोच पाहिजे आहे की ना. नाही केलं आम्ही पाहिजे? पहिल्यापासून बोलतोय की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आणि ते आम्ही करत आहोत. एक नवीन फोर्स, की कारण आता एक परिस्थिती अशी झालेली आहे की तुमचे पण लोक ज्या पद्धतीने चालले आहेत, स्ट्रेंथ ऑलमोस्ट सेमच होण्याची शक्यता वाटायला लागलेली आहे हळूहळू. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. चलो ठीक आहे.